जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात. तुमच्या घोडेगाव गावामध्ये कोणत्या पक्षाचे उमेदवार आले, तुमच्यापर्यंत पोहोचलेत? काय तुमचा कौल कोणत्या उमेदवाराला राहील? तसं परिचय सांगा पहिला. माझं नाव युवराज काळे आणि तसं घोडेगावमध्ये सगळ्याच पक्षाच्या उमेदवार इकडे तिकडे येतात जातात, परंतु आमच्याकडं जास्त करून जिल्हा परिषदला नारायणी गावच्या ज्या सरपंच आहेत सोमंगलताई फुले आणि घोडेगावचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासभाऊ काळे, हे जास्त प्रमाणात त्यांचा प्रचार या ठिकाणी दिसून आलेला आहे. आणि घरटोघर असेल, प्रत्येक समाजाच्या ठिकाणी जाऊन त्यांचा प्रचार, त्यांच्या गाठीबिटी आहेत, आमच्याकडे पण येऊन गेलेले आहेत. घोडेगावकरांनी काय ठरवले यावेळेस कोणत्या उमेदवाराला मताधिक्य देऊन जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला पाठवलं? नाही, आता ह्यावेळेस घोडेगावकरांचं म्हणजे सगळीकडे आम्ही ज्यावेळेस फिरतोय किंवा चर्चा होती प्रत्येक समाजाच्या लोकांशी, प्रत्येक घटकातल्या तरुणांशी, तर घोडेगावमध्ये जो सहजासहजी नेहमी उपलब्ध होणारा आणि ज्या माणसाने आपलं पूर्ण हयात राजकारण कमी आणि समाजकारण जास्त, प्रत्येक मग जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, ग्रामपंचायत माध्यमातून असेल किंवा मान्य दिलीपराव वळसे पाटील असेल किंवा शिवदादा असतील, यांच्या माध्यमातून गावातील विकास, परिसरातील विकास आणि वैयक्तिक कामं ही त्या ठिकाणी केलेली आहेत. त्याच्यामुळं पंचायत समितीला सर्व लोक त्यांच्या पाठीशी आहेत. त्याचप्रमाणे नारोडी गावच्या ज्या आदर्श सरपंच आहेत सोमंगलताई फुले यांचंसुद्धा त्या ठिकाणी अतिशय, ते आता घोडेगाव परिसरात प्रचाराला फिरतात, तर अतिशय चांगला त्यांचा त्या ठिकाणी स्वभाव, सगळ्यांचं मन मिसळून पण त्यांचं कामकाज, आणि विशेष म्हणजे त्यांना ग्रामपंचायतचं सरपंच पदाचा काम करण्याचा अनुभव आहे 3 वर्षाचा. म्हणजे हे दोन्ही जे व्यक्ती आहेत की त्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचा अनुभव 100% भविष्यात जनतेसाठी हा होणार आहे. घोडेगाव परिषद काही कामं राहिलीत का, काय समस्या आहेत का की जी तुम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या उमेदवारांकडून त्या पूर्ण केल्या जातात? आता कसं आहे, घोडेगाव वाढतं शहर आहे आणि वाढत्या शहरामध्ये नेहमीच आपण पाहतो आपल्या घरात सुद्धा कसं एखादं काम असेल, ते जरी झालं तरी दुसरं काम उभं असतं. त्याप्रमाणे घोडेगाव शहरात सुद्धा जवळजवळ बाकीची जी काय कामं आहेत ती पूर्ण झालेली आहेत. जी काय राहिलेली कामं आहेत ती समजा आताचे जे उमेदवार आहेत, कैलासभाऊ काळे असतील, सोमंगलताई फुले असतील किंवा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून 100% होणार आहेत. कारण जर घोडेगावमध्ये पाहिलं त्याची ग्रामपंचायत होती, समजा त्याच्यात सरपंच सोमनाथ काळे असतील, बंटी काळे असतील किंवा इतर सर्व उपसरपंच सोमवसे असतील, घोडेकर असतील किंवा जे आत्ताचे विद्यमान सरपंच आहेत किंवा जे सर्व समाजातील घटक आहेत, यांच्या माध्यमातून बरीच अशी विकास कामं या ठिकाणी घोडेगावमध्ये झालेली आहे. आणि भविष्यातसुद्धा जी काय राहिली असतील तीसुद्धा हे जे अनुभवी उमेदवार आहेत दोन्ही पण, कैलासभाऊ असतील किंवा मंगलताई फुले असतील, या आपल्या अनुभवाच्या जोरावरती ती कामं त्या ठिकाणी 100% पूर्ण करतील. माझी जी ह्या अगोदरचे जे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे सदस्य होते त्यांची कामं या भागात काय तुम्हाला दिसतात का नाही, आता कसं आहे, जर समजा आपण त्यांच्या कामाचा किंवा कसा उल्लेख केला तर ते थोडक्यात टीका केल्यासारखं होतं. त्यांनी जर कामं केली असतील तर त्यांनी ती त्या उद्घाटन सहित किंवा आपण कसं एखाद्या कामाचं उद्घाटन करतो, नारळ फोडतो किंवा काय असतं, त्यांनी त्याचं फोटो बिटो किंवा काही गोष्टी टाकवल्या. शेवटी कामं केली तर ते त्या ठिकाणी पदाधिकारी होते, काय थोडीफार कामं त्यांनी जर केली असतील तर ते त्यांचं ते कर्तव्यच होतं काम करण्याचं. कारण त्या पदावरती गेला माणूस ते काम करतो. परंतु फारसं जर काम जर केलं असतं तर आज जे काही कार्यक्रम जे उमेदवार म्हणजे मागचे जे सदस्य होते किंवा कोण होते ते घेत आहेत ते त्यांना घ्यायला नसतं लागले, जनतेने स्वतःहून कल त्यांच्या बाजूने दिला असतं. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि विद्यमान आमदार त्या युतीमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत. म्हणजेच आमदारांचा या जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना विकास कामांनी निधी आणण्यासाठी काय फायदा होईल का, आणि आमदारांनी केलेल्या कामाचा फायदा या दोन्ही उमेदवारांना होईल का? 100% होईल. कारण कसं आहे की जे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत ते असतील किंवा आपले जे पाठीमागे उपाध्यक्ष बंटीदादा वळसे होते, ह्या लोकांनी काय केलेलं आहे की म्हणजे पुढे काय जे समस्या आहेत ते लक्षात ठेवून जी काही कामं जेवढा निधी आणता येईल आपल्या सरकारच्या माध्यमातून तेवढं दिलेलं आहे. आणि भविष्यातसुद्धा शेवटी कसं असतं, अनुभव महत्त्वाचा असतो, वरती सत्ता महत्त्वाची असते. राज्यात आपण पाहतो अजितदादा असतील, त्यांच्या खांद्याला खांद्या लावून समजा बाकीचे दिलीपराव वळसे पाटील असतील किंवा जिल्हा परिषदचे सर्व जे काही पदाधिकारी आहेत बंटीदादा असतील, आणि ग्रामीणचं समजा आमची ग्रामपंचायत असेल किंवा नारोडीची ग्रामपंचायत असेल किंवा परिसरातील सर्व जे काय पक्षाचे सरपंच उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज होते. आणि भविष्यातसुद्धा
यांचा फायदा त्या ठिकाणी 100% चांगल्या पद्धतीने या दोन्ही उमेदवारांना होणार आणि दोन्ही उमेदवार एकदम चांगल्या फरकाने या ठिकाणी विजय होणार. धन्यवाद.